नमस्कार, कशा आहात सर्वजण। तर मी बनवला आहे हैदराबादी ग्रीन चिकन मसाला। तर तुम्ही पाहू शकता, जसं दिसायला सुंदर तसंच खूप टेस्टी आणि यम्मी झालेला आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे समजेल। तर मी लागणारं साहित्य घेते: पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, लसूण, काजू, बदाम, विलायची आणि दही। तर मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन। तर त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हळद टाकणार आहे आणि त्यानंतर मी धनिया पावडर टाकणार आहे। धनिया पावडर टाकल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहे। तर 1 वाटी दही घेतलेला आहे मी, तुम्ही पाहू शकता। दही टाकल्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मी घरीच तयार केलेली आहे, थोडी जाडसरच ठेवलेली आहे। तर मी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, ते पूर्ण एकजीव करायचं आहे त्याचा। तर तुम्ही पाहू शकता, तर मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे ना। आता मी याला कांद्याचा थर लावणार आहे वरून। तर मी कांदा तेलामध्ये बारीक कट करून कापून तेलामध्ये तळून घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। आणि मी आता हे सर्व 1 तासासाठी ना झाकण लावून ठेवून देणार आहे मुरण्यासाठी। 1 तास झालेला आहे। तर मी आता तेलामध्ये चिकन टाकून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, मी चिकन टाकलेलं आहे। छान तेलामध्ये चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत चिकन परतत नाही तोपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे। त्याला सोडून दिलं ना तर ते खाली कढईला लागू शकतं, त्यासाठी सारखं असं फिरवत राहायचं त्याला। तर अशा प्रकारे चिकन बनवल्यावरती आमच्या घरात तर खूप आवडतं आणि स्पेशली माझ्या मुलांना खूप आवडतं ग्रीन चिकन मसाला, त्यासाठी मी नेहमीच बनवते। तर मी जिरे ॲड करते, मी तेलामध्ये नाही टाकत, मी सर्व वरूनच टाकते। कारण तेलामध्ये टाकलं ना वास एवढा येत नाही, जेवढा आपण वरून टाकतो ना हे सगळं भाजीमध्ये उतरतं। तर मी तेजपत्ता, लाल मिरची आणि दालचिनी टाकलेली आहे। तर मी आता कस्तुरी मेथी पण टाकणार आहे यामध्येच। तर तुम्ही पाहू शकता, मी कस्तुरी मेथी पण वरूनच टाकलेली आहे। कस्तुरी मेथीने खूप छान टेस्ट येते बरं का। या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते टाकणं खूप गरजेचं असतं, कारण प्रत्येक गोष्टीने काही ना काही चव येत असते, त्यासाठी हे सगळं आठवणीने टाकायचं असतं। तर मी सर्व मिक्स करून घेते। तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जे पाणी सुटलेलं आहे ते चिकनचंच आहे, आपण दही वगैरे टाकलो तर त्याचं मी वरनं पाणी ॲड केलेलं नाही आहे। आणि मी कढीपत्ता टाकत आहे, फ्रेश आहे कढीपत्ता, तुम्ही पाहू शकता। तर मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते याच्यावर थोडे वेळ। तर तुम्ही पाहू शकता झाकण ठेवून हे आपलं खूप छान झालेलं आहे चिकन। तर अजिबात कढईला लागलेलं नाही, ते मिक्स करून घेते मी। तसं सारखं आपल्याला अधूनमधून मिक्स करायचं, आपण यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहोत, त्यासाठी चिकन खाली लागू शकतं, त्यासाठी सारखं पाहायचं आणि त्याला मिक्स करत राहायचं। तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे। तर आपले 10 मिनटं झालेले आहेत, तर मी झाकण काढते। तर तुम्ही पाहू शकता अजूनही आपलं चिकन खाली करपलेलं नाही, वाफेवरती छान चिकन होत आहे। तर मी आता ग्रीन मसाला जे आपलं वाटला होता ना तो मिक्स करते मी। तर तुम्ही पाहू शकता पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जे हिरवे मटेरियल घेतले होते मी ते सर्व वाटून घेतलेलं आहे। तर ओरिजिनल आहे, मी त्याच्यात काहीच ॲड केलेलं नाही आहे। आणि हे आहे काजू, बदाम आणि आपण ते पांढरे तीळ टाकले होते ते। तर मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता अजून आपली भाजी तयार नाही आहे तरी किती सुंदर दिसायला लागली। तर मी याच्यामध्ये काहीच केमिकल ॲड केलेलं नाही आहे, हे सगळं नॅचरल पद्धतीने केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान ग्रीन दिसत आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला, जेवढं मटेरियल मी दाखवलं आहे तेवढंच टाकलेलं, मी काहीच एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे यामध्ये। तर हे सर्व मी मिक्स करून घेते। याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे थोडं पण, आता जेव्हा आपण वाटण टाकलेलं आहे त्यामध्येच थोडंसं पाणी होतं, ते आता मिक्स करून मी झाकण ठेवलेलं आहे। 5 ते 10 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि सारखं त्याला बघत राहायचं की खाली करपलेलं तर नाही आहे ना। तर तुम्ही पाहू शकता आपलं सर्व पाणी आटलेलं आहे त्याच्यातनं आणि खूप छान अशी सुक्की भाजी मसाला झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता हैदराबादी ग्रीन चिकन मसाला, खूप टेस्टी अशी रेसिपी घरच्या घरी बनवली आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशी रेसिपी तुम्ही पण एकदा करून पहा, खूप टेस्टी होते आणि खूप छान लागते। तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा।